श्रीपती दादा. हा वहिनी. अहो यांना बघितलं का कुठे? असलं व खोलीत. तसं नव वहिनी साहेब राणा रात्रीला गेले ते अजून आलंच नाही घरी. कुठं आहे ती? गोदा का? अहो हे अजून आलेच नाहीयेत. म्हणजे रातच्याला गेलेला अजून आला नाही राणा? नाही. मी बोलले म्हणून नसतं कीर्तनाचं खूळ घेतलं बघ त्यानं डोक्यात. आता ते पुरं केल्याशिवाय नाही येणार तो. अंजली तू फोन कर की त्याला. सकाळपासून 10 वेळा फोन करून झाला, लागतच नाहीये फोन. तो बघ आला. काय हो, किती वेळ वाट बघते तुमची? काल रात्री गेलात ते आत्ता येतात? सांगायचं तरी नाही का मला एक फोन करून? जरा शांत व्हा. सांगतो की ते कीर्तन तयार करायला गेलतो, झालं तयार. अरे बायकोला न सांगता असं रातभर जायचं असतंय होय? बिचारी किती काळजी करायला लागल्या. गोदा का? नाही म्हणजे तसं सांगून गेले होते मला. तू चुकलास तरी बी तुझीच बाजू घेत्या. बरं जा आवरून घे. तुमचंच काम करायला गेलतो ना. माहितीये मला, पण एवढ्या रात्री असं कोणाला त्रास देणं चांगलं नाही. काम झालं तेवढं बस आहे मला. हा ते 12च्या टोक्याला महाराज येणार आहेत. बायकांना शिकवायचं काम पूर्ण होणार बघा आता. हो का? नक्की काय केलं तुम्ही? अहो बघा तर तुम्ही, बघतच राहाल. कवरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय राम कृष्ण हरे. 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 आले का सगळी मंडळी? महाराज या हो या. महाराज करा सुरू. सुंदर ते ध्यान उभे विटे वर्य. सुंदर ते ध्यान उभे विटे वर्य. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हे ध्यान. जय जय राम कृष्ण हरे. 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मंडळी, भगवंताच्या नामस्मरणामध्ये फार मोठी शक्ती आहे. एवढी मोठी शक्ती आहे की ह्या मानवी जीवनाला मोहमायेच्या दुनियेतून पार पडण्यासाठी त्या शक्तीचा, नामस्मरणाच्या शक्तीचा फार मोठा आधार आहे. आणि तो आधार म्हणजे काय? संत महात्म्याने आम्हाला सांगितलंय महाराज. काय सांगितलं?
अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा बोला सावकार अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली अंकी अंकी तू हो तर मंडळी अलीकडे आहे तो आपला अडाणी मानव जीव आणि पलीकडे आहे तो ज्ञानी परमात्मा पांडुरंग आणि ह्याच्यामध्ये आहे ना ती शिक्षणाची गंगा. मग आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचं असलं तर काय करायला पाहिजे तर आपल्याला असणारी ज्ञानाची गंगा शिक्षणाची गंगा पार करायला पाहिजे. माणसानं शिकायला पाहिजे. तर माणसानं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. काल एक नाटक आज एक नाटक काय सब तुम्ही का नाही चांगलं काय बी बोलत जाऊ नका बघा. समजा उलटच होते झालं का नाही कानकीर. काल आपण ती पापड लोणची बंद पाडली तर आज यो घरात काय डॉल्बी एवढा मोठा डॉल्बी लावून ठेवलाय ते बी तुमच्या नाकावर टिचून. चंदा खाली एक कीर्तन चालू आहे जोरा जोरात तेव्हा आता कृपा करून तुझं कीर्तन बंद कर नाहीतर मुस्काड फोडीन. अहो ताई साहेब अजून बी तुम्हाला ऐकायला येते काय. हे घ्या अजून घ्या कापूस घ्या. कानात हे असं कापसाचं बोळं घातल्याने कीर्तनाचा आवाज बंद होणार आहे काय. अहो ताई साहेब पण मला एक समजणं झाल्या कीर्तन कशा पायी घेत असेल होती मास्तरी. कळणं झालंय बघा आम्हाला बी. हे समज का नाही त्या राधीमुळे झालं. पटकी आली तिला. अहो ताई साहेब या कीर्तनातनं ती मास्तरीन शाळा शिकवणार आहे म्हणून. तुला कसं कळलं ग. अहो आता सकाळपासून तेच कीर्तन चालू आहे की. तुम्ही बसा इथं निवांत मी जाती खबरा काढायला. ताप ताप झालाय बघा आमच्या डोसक्याला लई मोठा. ताई साहेब आपण बी जायचं काय कीर्तनाला. कशाला. अहो म्हणजे तेवढंच पुण्यपत्रात पडेल की. तुला कशा पाहिजे ग पुण्यचंदे. अहो असू द्या की पुण्य असलेलं चांगलं असत्या म्हणजे देवाकडे काय बाय मागता येते. ए फॉल्टी डोसक्याची. ते कीर्तन देवासाठी नाही त्या बायांना शिक्षण मिळावं म्हणून ठेवले असं तर तूच म्हणलीस ना. अहो मग चांगलंच आहे की शिक्षण आपल्या पत्रात पडेल. चला की जाऊ जरा घटकाभर जाऊ जाऊ. ते ठेव खाली ठेव. कान पकड. हा कान पकड. खबरदार खबरदार जर तू ते कीर्तन ऐकाय खाली गेलीस मुस्कट फोडे ना. ते कीर्तनानं काय तुला खरंच शिक्षण मिळणार आहे भाई. डोसक्याची. कान पकड कान पकड. अशीच उभी राहता. बे के बे बेदुनी चार शिक्षण हाच सदाचार. 3 एके 3 3 दुनी 6 आणि शिक्षण हाच खरा वसा. 4 एके 4 4 दुनी 8 आणि नाही शिकला तर लागेल वाट. संत महात्मे आपल्याला काय सांगतात बघा. त्या पाड्यामधून जीवनाचं गणित सांगतात. हो बेरीज वजाबाकी कुणाला सुटली आहे आणि गुणाकार आणि भागाकार यातच जगाची राहटी आहे. माणसानं पुण्याची बेरीज करावी आणि अडाणीपणा आणि अज्ञानपणा वजा करावा आणि सद्गुणांचा गुणाकार करावा.
आणि दुकानचा भागाकार करावा. तर मंडळी, जो गणित शिकला त्याच्या आयुष्याचं गणित सुटलं. संत काय सांगतात, हे मानवा तुला बुद्धी दिली आहे तर शिकून घे. मग भगवंत शिकायला सांगतात तर मग कर्मदरिद्रीपणाने आपण का नाही म्हणायचं. जेव्हा जमेल, जेवढं जमेल तेवढं आपण शिकावं आणि शिकत शिकत आयुष्याचं कल्याण करावं. तर कसं महाराज? जय जय राम कृष्ण. एक नंबर कीर्तन केले की रे. तर जय रातभर डोसकर बसून कीर्तन तयार करून घेतले. सकाळी आल्यावर गोदक ओरडली मला. जय राम कृष्ण. काय बी म्हण मर्दा, तू लय हुशार आहेस. जय जय राम कृष्ण हरी. महाराज, मी जरा यांच्याशी बोलू का? बोला. अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगते आपली संस्कृती. मग का टाकता रस्त्यावर उष्टी खरकटी? सडा रांगोळी करून अंगणात पाणी घालतो तुळशीला. मग घरासमोर कचरा करून का बोलवता रोगराईला? स्वच्छता खूप महत्वाची असते. आपण घरी स्वयंपाक करतो. स्वयंपाक झाल्यावर चिरलेल्या भाज्यांची देठ, ओला कचरा आपण कचरापेटीत टाकून देतो. तो कचरा टाकायचा नाही, त्यापासून कंपोस्ट खत तयार करायचं. आणि सांडपाणी आपण रस्त्यावर टाकून देतो. पण सांडपाण्याचा आपल्याला काही उपयोग होत नसला ना तरी झाडांना खूप उपयोग होतो. त्यामुळे ते पाणी कायम झाडांना घालायचं. आपलं घर आणि आपलं अंगण स्वच्छ असेल तर रोगराई घरात येणारच नाही. आणि हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही नीट शिकाल. भाई भाई, हे अगदी बरोबर बोललास बघा. मागल्या साली घाणीनं डास झालत आणि माझ्या थोरल्या पोराला मलेरिया बी झालता बघा. दवाखान्यात डॉक्टरनं सांगितलं तेव्हा कळलं बघा आम्हासनी. बघा, डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तुम्हाला कळलं. पण तुम्ही आधीच जर का शिकला असतात तर तुम्हाला काळजी घेता आली असती ना. वय वय. म्हणून मी कायम सांगते, शिक्षण खूप महत्वाचं आहे. आपण कुठल्याही संकटापासून वाचण्यासाठी कायम गणपतीची प्रार्थना करू, गणपतीची पूजा करू, हो की नाही? गणपतीला तर साक्षात विद्येची देवता म्हटलंय. पण आता मला सांगा, आपल्याला संकटापासून वाचायचं असेल तर फक्त गणपतीची पूजा करून चालणार आहे का? नाही की नाही? मग त्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. फार नाही, पण निदान रोजचे व्यवहार आपल्याला करता येतील एवढं तरी लिहिता वाचता यायलाच हवं. आणि मानवी जीवनामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि हेच आम्हाला संत महात्मे सांगत आलेत आणि सांगून गेलेत. काय सांगतात? जय जय राम कृष्ण हरी. 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 काय चाललंय काय या घरात? जय जय राम कृष्ण हरी. त्याचं कान फाटून जातील आमचं. समधी का नाही यडपट माणसं भरलेत या घरात. गप्प बसा रे, गप्प बसो, गप्प बसो. ताईसाहेब, गप गप. अहो ताईसाहेब काढा की. काय चाललंय का चंदे? अहो ताईसाहेब, इथं नुसती उशी काय कानावर धरून बसलायसा? तिकडे बघा ती मास्तरी कशी कीर्तन करायला. होय, तरीच म्हणलं आमचं कान असं किर्र का करायलंय? कानात असं कुणीतरी शिष्याचा रस वतल्यागत वाटायलाय बघा मस्ती. अहो ताईसाहेब, नुसतं कीर्तनच नाही तर त्या कीर्तनातून शाळा बी शिकवायला ती मास्तरीत. आणि समध्या बायका तिच्या समोर नंदी बैलासारखं माना डोलवत बसल्यात तिचं ऐकत. रानादाचं बी तेच आहे. ताईसाहेब, तुमचं संपलं बरं का इथलं समज. घर गेलं ताब्यात त्या मास्तरणीच्या. मी तर भरायली माझी बॅग, तुमची बी भरू काय? मास्तरीन का नाही लय म्हणजे लय डोकं फिरवायली बघा आमचं. तुम्ही इथं बसून नुसते फुरफुर करू नका सा. एवढंच असेल तर दावा बरं हिसका खाली जाऊन. चला बरं. धावणारच आहे. कधी? ते म्हणजे
कधी बी दावन आमासनी काय कुणाच्या बाच भ्या आहे होय. मग दावा बरं, चला बरं, आत्ताच्या आत्ता चला. चंदे उगा आमासनी चॅलेंज करू नका सा. आम्ही जाऊ शकतो. केलं दावा बरं आता. आता तू बघ, एका मिनिटात त्या मास्तरडीची शाळा बंद करतो का नाही बघ तू आता. ओ ताई साहेब, खरंच धावणार आहे का हिस्सा? चल चल. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे. वा 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 जाऊबाई, जाऊबाई लई भारी कीर्तन करतासा हो तुम्ही. लई म्हणजे लईच भारी बघा. काय सांगू तुम्हाला जाऊबाई, कानाला का नाही असं गोड वाटत होत. ऐकत राहू वाटायलंय हो. विठू माऊली, आमच्यावर बी अशीच कृपा राहू द्या बघा. हा जाऊबाई, तुम्हाला सांगतो, आमचं पप्पा उत्तमराव जाधव तालेवार घराणं आहे आमचं. आमच्या पप्पांच्या घरी बी असं रोज कीर्तन असायचं बघा. आम्ही रोज असं तल्लीन होऊन ऐकत असायचो. पण आजकाल आम्हाला काय झालंय आम्हालाच कळणं झालंय बघा. नाही म्हणजे खरं सांगायचं तर हे समजा कीर्तन आम्हाला बी करू वाटायलंय. पण काय करणार हो, आमचं डोसकं लई धरलंय बघा आजकाल. पण काय झालंय? ताई साहेबांच्या डोसक्यात फॉल झालाय ना. चंदे आवा म्हणजे त्यांचं डोसकं लई दुखालंय वो. काय झालं बहिणी, सांगू काय? हो, आता तुम्ही म्हणताय सा म्हणून सांगतो, नाहीतर आमचं काही बी नाही. नाही नाही सांगतो. ते असं जोरा जोराचा आवाज ऐकला का नाही की डोसक्यातल्या नसा अशा थडथड वाजायल्यात बघा. अंगभर कळ मारायले. पण लई वाईट वाटतंय. म्हणजे तुमचं हे समजा कीर्तन चालू आहे आणि आमचं असं उगा तुम्हाला डिस्टर्ब नाही. तुमचं कीर्तन चालू द्या इथं. आम्ही एक काम करतो, शेतात जातो आणि एखाद्या झाडाखाली निवांत एकटंच बसून राहतो ध्यान करत. चल चंदे येते काय? असं काय करायला सर? अहो तिकडे शेतात गेल्यावर उन्हानं तुमचं डोसकं फुटलच की हो. अगं बाई, पण इथं थांबलं तरी डोसकं फुटणारच आहे ना. नाही वहिनी, तुम्हाला ताप होणार असेल तर कीर्तन नाही होणार. राणा भाऊजी, अहो हो तुमचा मोठेपणा झाला हो. आता बघा, काल या बायका लोणची पापडी बनवायला त्या तेव्हा बी असंच झालत. घ्या बाम. तुमचं चालू द्या, आम्ही जातो शेतात. नाही वहिनी, या घरात तुमच्या पुढे काय बी महत्वाचं नाही. तुम्ही वर जाऊन आराम करा. आता हितनं पुढं वाड्यात शाळा भरणार नाही.